जरा पंखा चालू करता काय? तेविसावा श्लोक ना? का 23वा श्लोक झालेला आहे? श्लोकाचा फक्त अर्थ झाला, ओव्या झाल्या नाहीत मला. हां, पहा, जे 216 पानावर शेवटच्या 2 ओव्या आहेत त्या. जया सुखाची या गोडी, मन आरतीची शेची सोडी, संसाराच्या तोंडी गुंतलेची. म्हणजे ज्या सुखासाठी, ज्या सुखाची गोडी पाहता, म्हणजे त्या आत्मसुखाची गोडी पाहिल्यानंतर मन आरतीची शेची सोडी. मन काय करतं बरं? इच्छेची आठवण सोडून देतं. म्हणजे मनाला इच्छाच होत नाही विषयांची. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मानुभवाकडे जाल आणि त्या आत्मानुभवाची गोडी तुमच्या एकदा लक्षात आली किंवा त्याची गोडी जर लागली, तर मन कुठल्याही प्रकारची आठवणच करणार नाही, इच्छाच करणार नाही. संसाराच्या तोडी गुंतलेचे. जे मन संसाराच्या तोंडात गुंतलेलं असतं असं जे मन आहे, म्हणजे जे मन संसारामध्ये विषयांमध्ये गुंतलेलं असतं सतत, असं जे मन आहे ते मन जर त्याला त्या आत्मसुखाची एकदा गोडी लागली, तर या संसारिक इच्छाच ते करणार नाही, त्याला त्याची आठवणच होणार नाही. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं पहा, की हे मन सतत संसारातील गोष्टींकडे जे धावतं आहे, विषयांकडे जे धावतं आहे, त्याचं कारण एवढंच आहे की त्याला त्याची गोडी समजलेली. एकदा त्याची गोडी समजली त्याला, की ते या विषयांमध्ये कधी रममान होणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे जे एखाद्या व्यक्तीला जर अत्यंत चांगलं पक्वान्न दररोज मिळत असेल, तर तो साधं अन्न कधी खाणार नाही किंवा तिकडे त्याची इच्छा होणार नाही, कारण दररोज पक्वान्न मिळते. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जयाला. पहा, योगाची बरव म्हणजे जो परमात्मा योगाची व योगाची शोभा आहे, सौंदर्य. संतोषाची राणीव, संतोषाचं राज्य, आनंदाचं राज्य. ज्ञानाची जाणीव जयालागी, आणि ज्या ठिकाणी ज्ञानाची पूर्ण जाणीव होते, म्हणजे आत्मज्ञान ज्या ठिकाणी असतं, अशा प्रकारचे जे परब्रह्म आहे, ते परब्रह्माच्या ठिकाणी एकदा ते मन गुंतल्यानंतर, त्याचा अनुभव त्याला आल्यानंतर तो विषयांच्या सुखाची आठवण सुद्धा करणार नाही. तर पहा, एक 2-3 शब्द फार सुंदर वापर. योगाची बरव, बरव म्हणजे शोभा, सौंदर्य. जे योगानं प्राप्त करून काय घ्यायचं आहे, जे घ्यायचं ते असं. संतोषाची राणीव, संतोषाचं राज्य, आनंदाचं राज्य. म्हणजे जिथं आनंद आहे, आनंद आहे, दुसरं काहीच नाही. आनंदा व्यतिरिक्त जिथं काही नाही, असं ते परमतत्व जे आहे. आणि ज्ञानाची जाणीव जयालागी, ज्याच्यासाठी ज्ञानाची जाणीव आहे, म्हणजे ज्ञानानं जे जाणून घ्यायचं आहे, असं जे परमतत्व आहे, परमात्मा आहे, परब्रह्म आहे, त्याची गोडी एकदा लागली की मग हे मन आहे ते मन बाहेर जाणार. कारण आपण त्याला अजून पाहिलेलं नाही, त्याचा आपल्याला अनुभव नाही, आणि म्हणून आपण बाहेर फिरतो. ज्याला त्याचा अनुभव आहे तो नाही बाहेर फिरणार, हे लक्षात घ्या. म्हणजे जो एखादा कोणीतरी संन्यासी असतो की ज्याला त्याचा सतत अनुभव असतो, असे महाराज असतात, नाही असं नाही, सतत त्या आत्मानंदामध्ये निमग्न असतात. आणि मग आत्मानंद निमग्न असणाऱ्या लोकांना या बाह्य विषयाचं काहीच नसतं, कारण त्यांच्या दृष्टीने हे बाह्य विषय म्हणजे जे आहेत ते कसे आहेत, अगदीच तुच्छ आहेत, क्षुल्लक आहेत. आपण त्या बाह्य विषयामध्ये सतत का रममान होतो, आपल्याला तो आत्मानंद नाही, त्याची जाणीव नाही. मागं मी सांगितलं होतं माझ्या विद्यार्थ्याचं उदाहरण, की त्यांना एक साधू भेटले आणि त्यांना ती शक्तिपात विद्या दिली, आणि त्यामुळे ते सतत त्या इथंच जाऊन रममान होत असत. आई वडिलांना वाटलं त्याच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, डॉक्टराकडे नेलं, सगळं नेलं. शेवटी ते माझ्याकडे मी सांगितलं त्यांना, हा मुलगा आता संसारात रममान होणार नाही, लग्न वै काही करणार नाही, तुम्ही त्या भानगडीत पडू नका.
कारण त्यानं मला स्पष्ट सांगितलं, सर मला या संसारात सगळ्यात कशात आता रस राहिलेला नाही, मी सतत त्या आनंदामध्ये असतो. आता तो कर्नाटकामध्ये एका मठाचा मठाधिपती आहे, पण लग्न नाही केलं. एकुलता एक मुलगा होता. आई वडिलांची फार इच्छा होती. मी सांगितलं त्याचं लग्न जर केलं, काय केलं तर नाही चालणार, काही होणार नाही म्हणलं, उलटी त्याचा परिणाम वाईट होईल. म्हणजे तिथं तो रममान झाला. एकदा तिथं रममान झाला तो की मग त्याला काही संसारातल्या गोष्टीबद्दल काही वाटत नाही, असा त्याचा अर्थ. आपण अजून आपल्याला तो अनुभव नसल्यामुळं आपण काय करतोय, या गोष्टीमध्ये रममान होतोय. पण काही प्रमाणात का आपल्याला हळूहळू त्याचा अनुभव आला तरी आपल्या लक्षात येतं की या सांसारिक गोष्टीमध्ये काही रस नाही. त्यातील आनंदाला एक मर्यादा आहे, हे लक्षात घ्या. संसारिक गोष्टीतल्या आनंदाला एक मर्यादा आहे. तो क्षणभंगूर आहे, तो कोणत्या क्षणी संपेल काही सांगता येईल. तो कायमचा नाही. हा जो आनंद आहे तो कायमचा नाही. ती वस्तू आहे तोपर्यंत तो आनंद आहे. वस्तू संपली, आनंद संपला. पण हा जो आत्मानंद आहे तो कायमचा आहे. जे अभ्यास लेनी योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होईल का. पहा, जे अभ्यास लेनी योगे सावयव देखावे लागे. अभ्यासाच्या योगानं ते खरोखर मूर्तिमंत आपल्याला पाहता येतं आणि पाहिल्यानंतर देखिले तरी अंगे होईल का, त्याच्याशी एकरूप होता येतं. म्हणजे हा मूर्तिमंत आनंद आपल्याला पाहता येतो, याचा अर्थ अनुभवता येतो आणि त्याच्याशी पूर्णपणे आपल्याला एकरूप होऊन जाता येतं. तेव्हा केवळ आपलं जे स्वरूप आहे ते आनंदमयच असतं, चैतन्यमयच असतं, त्याला दुसरं नावच देता येईल. अशा प्रकारची ती अत्यंत उच्च अशी अवस्था आहे. पुढं, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मन शैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. वा म्हणजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूनी पूर्णतया आवरावे. म्हणजे काय करायचं, पहिली गोष्ट आहे संकल्पानं उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकायची. आणि दुसरं, मनाने इंद्रिय समुदायाला आवरून धरायचं. आता संकल्पानं सर्व कामना पूर्णपणे टाकून द्यायची. म्हणजे कुठल्याही कामनेचा संकल्पच करायचा. संकल्प हा मनाच्या ठिकाणी असतो, मी सांगितलं आपल्याला. आणि पुन्हा असं म्हटलं की मनाने इंद्रिय समुदाय सर्व बाजूनी पूर्णतया आवरून धरायचे. म्हणजे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवायचं. म्हणजे डोळ्यांवर नियंत्रण असलं पाहिजे, कानावर नियंत्रण असलं पाहिजे, वाचेवर नियंत्रण असलं पाहिजे, हातापायावर नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या दोन्हीवर म्हणजे 10 इंद्रियांवर पूर्णपणे तुमचं काय असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. मागं मी एकदा सांगितलेलं आहे की गीतेमध्ये कुठंही ज्ञानेंद्रियांचा उल्लेख येत नाही, पंच कर्मेंद्रियांचाच उल्लेख येतो पुन्हा पुन्हा. याचं कारण असं आहे, पंच कर्मेंद्रियामध्ये पंच ज्ञानेंद्रिय अंतर्भूत धरलेली आहेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 10 इंद्रियांवर आपलं काय असलं पाहिजे, पूर्णपणे नियंत्रण असलं पाहिजे. हातापायांवर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे मी पायाने कुठं जायचं हे पायाने नाही ठरवायचं, मी ठरवायचं, हे लक्षात घ्या. हाताने काय करायचं हे हाताने नाही ठरवायचं, मी ठरवायचं. हाताने त्या भगवंताची पूजा झाली पाहिजे. आणि पावले जर पडू लागली तर तुकोबाने म्हटल्याप्रमाणे पाऊले चालती पंढरीची वाट, ती पंढरीलाच गेली पाहिजे, दुसरीकडे कुठेही जाणार नाही, सिनेमाच्या टाकीकडे जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की मनानं तुम्ही काय केली पाहिजे, ती सर्व इंद्रिये आवरून धरली पाहिजेत. म्हणजेच या सगळ्या आपण 8, 10, 15 दिवसात ज्या चर्चा करतोय त्या योगाची, याचा अर्थ काय, मतितार्थ काय, एवढाच मतितार्थ आहे त्याचा की तुम्ही संयमी जीवन जगा. बस एका वाक्यात सांगतो, कसं जीवन जगा, संयमी जीवन जगा. आणि हे संयमी जीवन अतिशय चांगलं आहे. कोणताही कितीही चांगला पदार्थ असला तरी सुद्धा त्याचा अतिरेक होणं चांगला नाही, हे लक्षात घ्या. इकडे बसला तरी चालेल, अतिरेक होणं चांगलं नाही. हे दूध प्रकृतीसाठी चांगलं आहे, नाही का.
पण याचा अर्थ किती पिऊन नाही चालत, ते आपल्या प्रकृतीला जेवढं पाहिजे तेवढंच प्यावं लागतं. म्हणजे पदार्थ चांगला किती असला तरी सुद्धा त्याचा अतिरेक चालत नाही. अतिरेक झाला की ते विष झालं. चांगला पदार्थ सुद्धा अतिरेक झाला की काय होतं, ते विष होतं. समजा त्यापासून पित्त झालं आणि त्रास झाला तर मग काय झालं म्हणायचं, ते विषच झालं म्हणायचं. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येईल की तुम्ही पूर्णपणे संकल्प टाकले पाहिजेत आणि कामना पूर्णपणे टाकल्या पाहिजेत. कारण संकल्पातून कामना निर्माण होतात. आपण उगीच संकल्प करत राहतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असं पाहिजे, माझं तसं पाहिजे वगैरे वगैरे. आणि आपण काय करतो, दुसऱ्याशी तुलना करतो प्रत्येक वेळी. हे लक्षात घ्या. म्हणजे शेजाऱ्याशी तुलना करायची, नातेवाईकाशी तुलना करायची, शेजाऱ्याच्या मुलाशी तुलना करायची. मी माझ्या ठिकाणी संतुष्ट आहे ना, मला जेवढं पाहिजे तेवढं मिळाले ना, बस झालं. मी कॉलनीत बंगला बांधला, चांगला आहे, माझ्या मनाप्रमाणे बांधला. आता माझ्यापेक्षा सुंदर चांगला कोणी बंगला कॉलनीत बांधूच नाही काय, बांधावा की. मला त्याच्याशी काय कर्तव्य आहे. मला जसा हवा आहे, मला जेवढा पाहिजे होता तेवढा बंगला मला आहे. आता दुसरा कोणी येऊन त्या कॉलनीमध्ये सोन्याचा बंगला बांधून दे, मला दुःखही नाही आणि सुखही नाही. हे लक्षात घ्या. पण आपण दुसऱ्याशी, शेजाऱ्याशी तुलना करतो, नातेवाईकांशी तुलना करतो. हां, त्याची मुलं अमुक ठिकाणी आहेत, माझं तसंच झालं पाहिजे. नाही, मी अनेक पालकांना सांगत असतो की शेजाऱ्याचा मुलगा DSP झाला म्हणजे माझा मुलगा DSP झाला असं म्हणू नका. त्याचे ओढ कशात आहे ते पहा आणि त्याप्रमाणे त्याला डॉक्टर व्हायचं असेल, जर त्याला इंटरेस्ट असेल, तुम्ही त्याला डॉक्टरकडे जा. तो DSP झाला पाहिजे असं नाही. पण आपण काय प्रत्येक वेळी दुसऱ्याशी तुलना करतो तिथं. आणि दुःख कशामुळे होतं, दुसऱ्याशी तुलना केल्यामुळं होतं. स्त्रिया सुद्धा दुसऱ्याच्या अंगावर साडी कसली आहे त्याची तुलना करायची. मला तसली साडी पाहिजे, मला आहे ना माझ्याप्रमाणे मिळालेली, बस झालं. तुलना करू नका. तुम्ही स्वतःला असं समजा, मी आहे तो खरोखरच योग्य आहे, व्यवस्थित आहे, आणि मला आहे ते माझं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, समाधानी आहे. दुसऱ्याशी तुलना अजिबात करायची नाही कुठल्याही गोष्टी. फार दुःख आपण ओढून घेतो दुसऱ्याशी तुलना करून, लक्षात घ्या. फार म्हणजे फारच दुःख. आणि मग आपण त्याची धावपळ करतोय निष्कारण. कधीही कोणत्याही बाबतीत दुसऱ्याशी तुलना करायची नाही. स्वतः समजून घ्यायचं की मला जे पाहिजे ते मिळते ना, बस जा. आणि म्हणून म्हटलं, संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून, कामना पूर्णपणे टाका, इच्छा टाकून द्या. इच्छा ठेवू नका. इच्छा याचा अर्थ टाकून द्या, याचा अर्थ शरीरासाठी जगण्यासाठी जे पाहिजे ते सोडून, तेवढं पाहिजे त्याची इच्छा करायचीच. गीता असं सांगत नाही की पूर्णपणे टाका म्हणजे काहीच नाही. म्हणजे पाणी जर पाहिजे असेल तर पाण्याची इच्छा करू नका, पाणी प्या करू नका, असं नाही गीता सांगत. पाणी प्या, पाण्याची इच्छा करा. पण याच्या व्यतिरिक्त आपण निष्कारण अनेक इच्छा आकांक्षा करत असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून, ते अत्यंत वाईट, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की सर्व कामना पूर्णपणे टाकायच्या आणि इंद्रिय समुदायाला पूर्ण सर्व बाजूनी आवरावे. कारण इंद्रिय कधी कुठं जातील काही सांगता येत, भयंकर आहेत इंद्रिय. म्हणून सतत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, त्या इंद्रियांवर. ती जिकडं जात आहे तिकडं आपलं लक्ष पाहिजे, ती बरोबर जात आहेत का चुकीच्या पद्धतीने जात आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही त्या इंद्रियांकडं, मनाकडं तुमचं लक्ष ठेवा. ते आपल्या ताब्यात आहे की नाही, का ते भरकटतंय. मग तुमच्या लक्षात येईल खरोखरच ते भरकटतंय बऱ्याच वेळा, आणि मग तुम्ही काय कराल, त्याला आवरून घ्या. हे लक्षात येईल. मन कसं आहे, जनावरासारखं आहे. जनावराला समोर जर हिरवा चारा दिसला तर ते जनावर कधीही थांबत नाही, कितीही खा, नाही थांबणार. मन तसं आहे. मग त्याला काय करावं लागतं, त्याला मुद्दाम होऊन ओढून आणावं लागतं आणि बांधून घालावं लागतं. तसंच या मनाचं, हे लक्षात पहा. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. पहा, माऊली असं म्हणते, अरे अर्जुना,
हा योग जो आहे तो सोपा आहे. आता मग परवापासून सांगितलं की योग फार कठीण आहे. आता इथं माऊली सांगते तसं पाहिलं तर योग सोपा आहे, काही अवघड नाही. का तर पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. जर तुम्ही हा जो संकल्पाचा पुत्र म्हणजे काम तो नष्ट होणं जे आहे ते जर दाखवलं, म्हणजे जो तो नष्ट केला, तर हा योग सोपा आहे. जे संकल्पाचा पुत्र तो काम, असं संकल्पाचा म्हणजे संकल्पापासून काम म्हणजे काम वासना तयार होते, म्हणून संकल्पाचा पुत्र काम असं म्हटलं. तो जर तुम्ही नष्ट केला, नाहीसा केला, तर योग अत्यंत सोपा आहे. म्हणजे योग याचा अर्थ काय, तर आपण संकल्प विकल्प निष्करण करायचे नाही आणि आपल्या ज्या कामवासना आहेत त्या कामवासना ज्या आहेत त्या करायच्या, काय करायचे, आवरून धरायचे आहेत, त्याच्यावर नियंत्रण करायचे. ह्या विषया ते निमाली ऐके, इंद्रिये नेमाच्या धारणी देखे, तरी हे घालून मुकेज विद्वाशी. पहा, हा विषया ते निमालिया ऐके. आता हे जे विषय आहेत, हा विषया ते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाच्या धारणी देखे. हा जर संकल्प आहे, जो काम आहे, तो काम जर हे पाहिल की विषय ते निमालिया ऐके, हे विषय जे आहे ते विषय सगळे लय पावलेले आहेत, हे जर त्यांना ऐकलं, म्हणजे त्या कामानं त्या संकल्पानं हे जर ऐकलं की बाबा या माणसाचे विषय सगळे लय पावलेले आहेत. इंद्रिये नियमाच्या धारणी देखे, इंद्रिय जी सगळी आहेत ती आत्मस्थितीमध्ये आहेत, ती स्थिर झालेली आहेत. हे जर त्यांना ऐकलं त्या कामानं त्या संकल्पानं, तर हे घालून विकेज विद्वाशी, तर तो काय करील बघ, ते हृदय जे आहे ते हृदय तो घालून पूर्णपणे काम हा काय होईल, आपल्या वश होईल, आपल्याला काय होईल, वश होईल, आपल्या म्हणजे नियंत्रणामध्ये राहील. जे इथं पहा असं म्हटलेलं आहे की जीवत्वाची घालून म्हणजे तो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अगदी पूर्णपणे एकरूप होऊन जाईल, तो वेगळा राहणार नाही, आपोआप होईल. पण यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, त्या संकल्प जो आहे तो संकल्प नष्ट करावा लागेल, आणि म्हणजे त्याच्यापासून निर्माण होणारा जो काम आहे तो कामही आपोआपच नष्ट होईल. ऐशे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी. अशा प्रकारचं वैराग्य जर तुमच्या ठिकाणी निर्माण झालं तर संकल्पाची सरेवारी, संकल्पाची वारीच संपेल. सुखे धृप्तीच्या धवळारी बुद्धी नांदी, आणि मग अत्यंत सुखानं ही जी बुद्धी आहे ती बुद्धी या धैर्याच्या महालात म्हणजे धैर्याच्या मंदिरामध्ये नांदेल. म्हणजे तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी त्या आत्मस्मृतीची जागृती होईल. ही बुद्धी तुमची धैर्याच्या महालात थांबेल, धैर्यानं एका ठिकाणी दृढ निश्चित होईल, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होईल, ती निश्चित होईल. जेव्हा हा जो संकल्प आहे त्या संकल्प संपला पाहिजे, आणि त्यासाठी तुमच्याकडे वैराग्य आलं पाहिजे. वैराग्यानं संकल्प संपवायचा. वैराग्यानं संकल्प संपला की आपली बुद्धी अगदी धैर्याच्या मंदिरात स्थिर होईल, म्हणजेच त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी धैर्यानं आपण काय करू, स्थिर होऊ. इथं पुढे सांगितले दोन गोष्टी, दृढता असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. हा योग जर तुम्हाला साध्य करायचा असेल तर तुमच्या ठिकाणी धैर्य पाहिजे आणि दृढता पाहिजे. एकाच ठिकाणी दृढ तुमचा संकल्प त्या परमेश्वराच्या ठिकाणी असला पाहिजे, भीता कामा नये. आपण अगोदरच म्हणजे त्या अध्यात्माकडे जाण्याच्या अगोदरच अध्यात्माला भीतो. अध्यात्म म्हणजे काहीतरी भयंकर आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून लोक भिवून येत नाहीत. बरीच लोक प्रवचनाला कीर्तनालाही भिवून येत नाही. त्यांना असं वाटतं एकदा आपण तिकडे गेलो की काहीतरी भयंकर घडलं नाही, सगळा संसार आपल्याला सोडावा लागतोय की काय असं त्यांना वाटतं. तर तसं काही नाहीये. हिथं जे धैर्य पाहिजे ते त्या ठिकाणी स्थिर राहण्याचं धैर्य पाहिजे, त्याच्या ठिकाणी स्थिर राहण्याची दृढता आपल्या ठिकाणी असली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि एकदा धैर्य तुमच्याकडे आलं तरी धैर्य जसं अध्यात्मामध्ये उपयोगी पडतं तसं ते व्यवहारामध्ये सुद्धा धैर्य काय करतं, उपयोगी पडतं. मागल्या दोन श्लोकापूर्वी सांगितलेलं आहे भगवंताने, किंवा असा मनुष्य कितीही मोठं दुःख आलं तरी त्यानं तो विचलित होत नाही. आपण छोट्या छोट्या दुःखाने लगेच काय होतो, विचलित होतो. शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियमेत तदात्मन्येव वशम नयेत. पहा, पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगतो. क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरती प्राप्त करावी. पहिल्या श्लोकाचा अर्थ काय? क्रमाक्रमाने, शनै शनै अभ्यास करीत उपरती प्राप्त करावे म्हणजे वैराग्य प्राप्त करावं. तसेच धैर्य बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून आत्मसंस्थं मनः कृत्वा म्हणजे धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे पहिली गोष्ट सांगितली, क्रमाक्रमानं उपरती प्राप्त करून घे. अभ्यास क्रमाक्रमानं करावा आणि उपरती प्राप्त करावी. वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. संसाराबद्दल मनात एक प्रकारची उपरती आली पाहिजे. विषयांबद्दलची उपरती आली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली, धैर्ययुक्त मनाने आणि बुद्धीने त्या परमात्म्यात स्थिर करा व्हावं. म्हणजे बुद्धीनं आणि मनानं कुठं स्थिर व्हायचं आहे? परमात्म्यात स्थिर व्हायचं आहे. मन आणि बुद्धी या दोन गोष्टी त्या परमात्म्यात स्थिर कराव्या असा त्याचा साधा सोपा अर्थ. मन आणि बुद्धी या दोन गोष्टी कुठे स्थिर कराव्यात? परमात्म्यात स्थिर कराव्यात. आणि दुसरा कशाचाही विचार करू नये. म्हणजे सांसारिक गोष्टी असतील, व्यावहारिक गोष्टी असतील, या कशाचाही फारसा काही विचार करायचा नाही. आता बा, क्रमाक्रमानं अभ्यास करत करत उपरती प्राप्त करून घ्या. तुम्ही जर हा योगाभ्यास आहे म्हणजे हा संयमाचा जो अभ्यास आहे तो जर हळूहळू क्रमाक्रमाने गेला तर खरोखरच तुमच्या ठिकाणी उपरती, संसाराबद्दल उपरती प्राप्त होईल. संसाराबद्दल वैराग्य प्राप्त होईल. उपरती संसाराबद्दल वैराग्य, संसाराबद्दल प्राप्त होणे याचा अर्थ असा नाही की संसारातील जबाबदाऱ्या सोडणे. लोक चुकीचा अर्थ घेतात आणि म्हणूनही काही अध्यात्माकडे येतात. ते म्हणतात आम्ही आता अध्यात्माकडे, आम्हाला काही करायचं नाही. यांना संसारातल्या जबाबदाऱ्या पेलवत नाहीत, त्या सोडायच्या असतात म्हणून काय करतात तिकडे येतात ते सांगतात. नाही, असं नाही. गीता असं नाही सांगत. वैराग्य याचा अर्थ तुमचं जे कर्तव्य आहे तेवढं करा बस, जास्त गुंतून पडू नका. गीता कुठंही आपलं संसारातलं तुमचं कर्तव्य सोडा असं सांगत नाही, हे लक्षात घ्या. आपली संसारातली कर्तव्य करून त्यामध्ये गुंतून न पडता हळूहळू तुम्ही काय करा, तुमच्या ठिकाणी उपरती निर्माण करा झाली पाहिजे असं गीतेला सांगायचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि धैर्ययुक्तीने मनाला परमात्म्यात स्थिर करायचं. धैर्यानं मनाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर केले की हळूहळू मन परमात्मरूप बनतं. आणि परमात्मरूप मन बनल्यानंतर त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संकल्प विकल्प काही निर्माण होत नाही, हे लक्षात घ्या. आणि दुसऱ्या कशाचाही विचार करायचा नाही. कशाचा विचार करायचा म्हणजे आपल्यापुरतं आहे ना तेवढाच विचार करायचा, मर्यादित. आपण फालतू गोष्टींचा जास्त विचार करतो आणि त्यामुळे निष्कारण ताणतणाव वाढतात, हे लक्षात घ्या. आपली निष्कारण शांती बिघडते मनाची. नको त्या गोष्टींचा विचार करतो. मग काय सांगितल्यावर शेजारचा विचार करायचा, नातेवाईकांचा विचार करायचा, आपल्याबद्दल सुद्धा नको तो विचार करायचा, अधिक नको तो विचार करायचा. हा अधिक नको तो विचार आहे तो भयंकर असतो. कुठलं तरी पेपरमधले काहीतरी वाचायचं त्याचा विचार करायचा. पेपरमधलं सगळंच काय आपल्याला लागू पडत नाही. यूट्यूबवरलं सगळंच काय आपल्यासाठी नसतं, हे लक्षात घ्या. मी अनेक वेळा सांगत असतो की समजा महाद्वार रोड अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. महाद्वार रोडवर अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. सगळ्या काय आपण खरेदी करण्यासाठी आहेत का? नाही. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच खरेदी करायची असते. तर सगळ्या आपल्यासाठी नसतात, तसे अनेक लोक असतात. तसं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काही आपण विचार करतो, कसलाही विचार करायचा. कुठली तरी एखादी संकल्पना तिकडून आली, त्याच्यावर एखादा लेख आला पेपरमध्ये, तो वाचायचा आणि मग त्याचा विचार करा, नाही काय हे फार चांगलं आहे, हे आपल्याला पाहिजे होतं, हे घरात आपल्या नाहीच आहे. नाही, ते आपल्यासाठी नसतं, लेख सर्वांसाठी असतो. आपण असे नको ते फालतू विचार जास्त करतो. म्हणून अशा गोष्टीची चिंतन करायचं नाही कधी.
हे लक्षात घ्या. आणि कुठली गोष्ट कशी नाकारायची याचं सुद्धा एक तंत्र असतं. काही गोष्टी पूर्णपणे सरळ नकार द्यायचा नसतो, काहीला वेगळ्या पद्धतीने नकार द्यायचा असतो. हे गीता जीवन शिकवते कसं जगायचं ते लक्षात. गीतेच्या प्रत्येक शब्दामध्ये जीवन कसं जगावं ते आहे. बायकोनं कधी कुठली गोष्ट सांगितली तर नाही म्हणायचं नाही, पण करताना अशी करायची पुन्हा कधी सांगणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे जास्त विचार करायचा नाही, जेवढ्याच तेवढा विचार. म्हणजे तुम्हाला झोप लागेल ना व्यवस्थित, मग काय होईल, व्यवस्थितपणे झोप लागेल, हे लक्षात येईल. म्हणजे घरात काय आणि बाहेर काय हा जो विचार आहे तो विचार एका मर्यादित असला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कशाचा फारसा विचार करायचा नाही. आपण आपल्या आध्यात्मिक अनुभवामध्ये ज्ञानामध्ये निमग्न असायचं. मी सगळं करतो पण मी माझ्यामध्ये निमग्न असतो. तुम्हाला हे कसं काय, हो चालतं, होत होते. सगळं करत असताना आपण आपल्या त्या आत्मस्वरूपाची आठवण ठेवता येते आणि त्याच्याशी तद्रूप होऊन सगळं आरामात करता येत. उदाहरण सांगू, तुम्ही सगळं करता आणि सगळं तुमचं लक्ष सगळं करत असताना मोबाईलकडे असतं की नाही, ते कसं करता येतं. तुम्ही इतकं तन्मय झालं असता मोबाईल तो कुठं ठेवला लगेच, कुणाची रिंग आली लगेच. हे सगळी घरातली कामं करता आणि तरीही मन सतत कुठं असतं बरं, मोबाईलशी असतं. मग सगळी घरातली कामं करताना मन परमात्म्याशी काय एकरूप होत नाही. साधी गोष्ट आहे ना, उदाहरण बरोबर आहे ना. म्हणजे सतत मोबाईल, प्रत्येक गोष्टीला काय मोबाईल. आमच्या तुकोबाराने काय म्हटलं, मी विनोदानं म्हणत असतो, कन्या सासुऱ्याशी जाये मागे वेळोवेळ पाहे, मागे वर्तनी पाहे, असं म्हटले वेळोवेळ. आता अलीकडली मुलगी कन्या सासुऱ्याशी जाये पुन्हा पुन्हा मोबाईल पाहे, असं म्हणावं लागेल. तिला कशाचं काय नसतं, सतत मोबाईल. म्हणजे मोबाईल असताना सुद्धा सतत हातात इकडं तिकडं त्याच्याकडे लक्ष असताना तुम्ही सगळी कामं करता की नाही, मग परमात्म्याकडे चित्त काय राहत नाही. त्यात विशेष काय, काही नाही. म्हणजे सतत कशाचं चिंतन करायचं, त्याचं करायचं आणि ते करताना सगळी कामं व्यवस्थित कर, काही अडचण नाही. पुन्हा ती कामं व्यवस्थितपणे होतील, अधिक व्यवस्थित होतील, हे लक्षात आहे. म्हणून म्हटलं की दुसऱ्या कशाचंही चिंतन करायचं नाही. ती बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी काय करायची आहे, स्थिर करायची. सतत मी आत्मस्वरूप आहे याची जाणीव असली पाहिजे. मी कोण आहे, आत्मस्वरूप आहे, मी देहधारी नाही, ह्याची जाणीव ठेवा असं म्हटले, हे लक्षात आहे. पुढं म्हटलं पहा, चंचल अस्थिर मन जिकडे जिकडे भटकत जाईल तेथून त्याला निग्रह करून आत्म्याच्या ताब्यात आणावे. दुसरा श्लोकाचा अर्थ. आता मन कसं आहे, चंचल आहे आणि अस्थिर आहे. ते जिकडं जिकडं भरकटत जाईल ना, तिकडून त्याला काय करायचं आहे, त्याचा निग्रह करून त्याला आणायचं परत आणि आत्म्याच्या ठिकाणी काय करायचं, स्थिर करायचं. मन हे भरकटत जाणारच, त्याला पुन्हा पुन्हा भरकट, त्याला जे मन आहे त्यांना परत आणायचं. तुम्ही विचार करा, एक 5-10 मिनिटात लक्षात आले, आपण उगीच तो विचार करतो, अरे कुठं मन भरकट गेलं होतं आपलं, असं वाटतं की नाही आपल्याला. मग त्याला आपण परत आणायचं आणि त्याला सांगायचं तू इथं स्थिर हो, हे आपलं आत्मस्वरूप आहे. उगीच कुठेतरी भरकटू नकोस, त्या भरकटण्याला काही अर्थ नाही, हे त्या मनाला सांगायचं आहे. म्हणजे मन चंचल आहे, अस्थिर आहे, ते कुठं कधी भरकटत जाईल ते सांगता येत नाही. भयंकर असतं मन, विचित्र असतं. आणि अलीकडलं युग हे असं आहे की तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी वाटतात तुमच्या जवळ आलेल्या, मग ते वृत्तपत्र असतील, मोबाईल असेल, टेलिफोन असेल, आणखी काही असेल, या सगळ्या त्या सुखाच्या नाहीत, त्या दुःखाच्या आहेत. कारण त्याचं असं आहे की आपण त्याचा मर्यादित उपयोग करीत नाही. त्या चांगल्याच गोष्टी नाही असं नाही, पण मर्यादित पाहिजे त्या ठिकाणी त्याचा उपयोग आपण करत नाही. म्हणजे मनाला भरकटणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. मोबाईल चांगला आहे नाही असं नाही,
कारण 2 मिनिटात आपण अमेरिकेच्या माणसाशी संपर्क साधू शकतो. फार सुंदर उत्तम साधन आहे. पण काही कारण नसताना तासनतास मोबाईलवर बोलणं हे फार वाईट आहे. त्याचा मेंदूवर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे जर तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग जर व्यवस्थित केला नाही तर ते वाईट आहे. म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते मन जे चंचल आहे त्या चंचल मनाला उपयुक्त असणाऱ्याच गोष्टी आहेत. मनाला भरकटत नेणाऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या. म्हणून त्या मनाला भरकटत नेऊ नका, जेवढ्याच तेवढा उपयोग करा आणि त्याला परत आणा, त्याचा निग्रह करा आणि त्याला आत्म्याच्या ताब्यात आणावे. आपल्या म्हणजे स्वतःच्या ताब्यात आणा, आपल्या ताब्यात आणायचं त्या मनाला, त्याचा निग्रह करायचा, त्याला आपल्या ताब्यात ठेवायचं. म्हणजे या गोष्टींचा सुद्धा तुम्ही काय करायचा, नियंत्रित उपयोग करायचा. उपयोग करायचा नाही असं नाही, नियंत्रित उपयोग करायचा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे टी व्हीचा उपयोग करा, नियंत्रित करा. मोबाईलचा उपयोग करा, नियंत्रित उपयोग करा. सगळ्या गोष्टींचा उपयोग करा, पण तो कसा पाहिजे, नियंत्रित. जेवढा पाहिजे तेवढा बस. म्हणजे एखादी मालिका पहा चांगली असेल तर आवडणार तुमची, पण 24 तास टी व्ही पाहू नका. काही माणसं 24 तास काय करतात, टी व्हीच पाहतात, दुसरं काही करतच नाही. याचा अर्थ असा होतो आपण त्याच्या आहारी घेऊ. तसं करू नका. आणि म्हणून म्हटलं की मन चंचल अस्थिर आहे. ते जिकडं जाईल तिकडे त्याला ओढून आणायचं आहे, बळजबरीनं आणायचं आहे त्याला. तू जाऊ नको, इथं स्थिर हो असं त्याला सांगायचं आहे. कारण अनंत जन्मामध्ये ते मन असं अस्थिर आहे, चंचल आहे, बाहेर जात आहे आणि त्याला तिची सवय लागली. ह्या अनंत जन्मामध्ये लागलेली सवय त्याची मोडायची म्हटलं तर ती तासात 2 तासात मोडेल का, नाही. त्याला बरंच कष्ट करावं लागेल आणि त्याला दुसरं वेगळं वळण द्यावं लागेल. हे लक्षात घ्या. पहा, बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मना ते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. पहा, बुद्धी आणि धैर्य यांचा आश्रय घेऊन, म्हणजे बुद्धी आणि धैर्य यांच्या मार्फत, तरी मना ते अनुभवाची या वाटा, मनाला ह्या अनुभवाच्या वाटा देऊन, म्हणजे ह्या अनुभवाच्या वाटा ज्या आहेत त्या वाटानं मनाला हळूहळू प्रतिष्ठा आत्मभुवनी. हे मन कुठं प्रतिष्ठित करायचं आहे, आत्मभुवनाच्या ठिकाणी, त्या आत्मानंदाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी त्याला प्रतिष्ठित करा, त्याला स्थिर करा. आणि मग ते मन जे आहे ते मन अनुभवाच्या वाटेने तिथं आलं पाहिजे. अनुभवाच्या वाटेमध्ये त्याला पुन्हा पुन्हा ह्याचा जर अनुभव आला तर हळूहळू त्या वाटेने ते कुठे येऊन जाईल, त्या आत्मभुवनाच्या ठिकाणी, आत्ममंदिराच्या ठिकाणी काय होईल, ते सुप्रतिष्ठित होईल, स्थिर होईल. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठेके तरी सोपारी अनेक एके. आता या पद्धतीनं ही अशा प्रकारे या योगाची प्राप्ती होऊ शकते. पण भगवान सांगतात, अर्जुना, हेही जर तुला साध्य होत नसेल तर दुसरा उपाय सांगतो, ह्याच्यापेक्षा सोपा उपाय तुला मी सांगतो. आता इथून पुढे भगवान श्रीकृष्ण काय करतात पहा, थोडे सोपे उपाय सांगतात, योगाचेच सोपे उपाय. त्यानंतर अर्जुनानं प्रश्नही नंतर विचारलेलाच आहे की भगवंता, तुम्ही सगळं जे सांगताय ना ते ठीक आहे, चांगलं आहे, पण मला काय वाटत नाही ते शक्य होईल का, ते मन चंचल आहे. त्याचा प्रश्न पुन्हा तोच आहे. मन फार चंचल आहे. मग भगवान काय सांगतात तेही पाहण्यासारखं असो. आता नियमची हा एकला जिवे करावा आपुला, जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेर आणोय. पहा, आता नियमोची हा एकला जिवे करावा आपला, हा नियमच आपला जिवे करा. म्हणजे जीवाभावाचा नियम झाला पाहिजे. म्हणजे जे नियम आहेत, यमनियम, ते मी पाळणारच, ते माझे जीवाभावाचे झाले पाहिजे. असा हा नियम, म्हणजे जे काही योगाचे नियम सांगितले ना ते आपले जीवाभावाचे झाले पाहिजे. म्हणजे नियम तुम्हाला दुःखाचा वाटता कामा नये, अडचणीचा वाटता कामा नये. नियम कसा वाटला पाहिजे, सुखाचा वाटला पाहिजे. नियम कसा वाटला पाहिजे, सुखाचा वाटला. म्हणजे तुम्ही तुमच्यावर बंधनं लादून घ्यायची, ही बंधनं सुखाची वाटली पाहिजेत, ती लादलेली आहेत असं वाटता कामा नये. हे लक्षात घ्या.
म्हणजे असं एखाद्या आश्रमाची काही बंधनं असतात, एखाद्या संस्थेची काही बंधनं असतात, ती बंधनं असणं हेच योग्य, आणि त्या बंधनात राहण्यातच काय असतो? आनंद असतो. तुम्ही बंधनाच्या त्या पलीकडे गेलात तर आनंद असत नाही. तसं वाटलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःवरच काही परवा सांगितल्यावर स्वतःवर काही बंधनं लादून घ्यायचे. बंधनात राहण्यात सुद्धा आनंद वाटतो, स्वतःच बंधनं घ्यायची लागतात. तसं अशा प्रकारे हा नियम जो आहे या योगाबद्दल सांगितलेला नियम तोच जीवे करावा, जीवाभावाचा करा. आणि एकदा जीवाभावाचा तो झाला की तुम्हाला त्यामध्ये वाईट काहीच वाटणार, कठीण काहीच वाटणार, हे लक्षात. मग तुम्हाला तो नियम मोडला तर वाईट वाटेल. काय? नियम मोडला तर वाईट वाटेल. नियमाचा काय झालेला असतो? आपल्या नियमाला काय सवय झालेली असते, हे लक्षात. म्हणजे 7:15 मी वाचायला बसतो घरी. 7:15 जर चुकतीत म्हटल्यानंतर मला काहीतरी होतं, अस्वस्थ होतो. म्हणजे 7:15 मी ध्यानाला बसणारच. म्हणजे हा मी नियम लावून घेतलेला आहे आणि त्याची मला सवय झालेली आहे. त्यात मला काय होतो? आनंद वाटतो. तो नियम मोडला तर मला दुःख होतं. अशा प्रकारे तुम्ही तो नियम काय करा? जीवाभावाचा. जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नव्हे. आणि मग केलेला हा निश्चय जो आहे तो निश्चय आपल्या बोलण्याच्या बाहेर जाणार नाही, म्हणजे चुकणार नाही. म्हणजे आपण केलेला निश्चय काय होईल? सिद्धीला जाईल. एखादा निश्चय करा, हे करणारच, काही झालं तरी करणार. करणार म्हणजे करणार. आणि ते मग मनाला सांगायचं मी ठरवलंय, करणार म्हणजे करणार. तू कोण? तुला इथे यावं लागेल. त्या मनाला तुम्ही सांगा, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. 15 मिनिटं असू, मी 15 मिनिटं ध्यानाला बसणार म्हणजे बसणार, या वेळेला बसणार, बस. अशा प्रकारे काहीतरी नियम आपण स्वतः घालून घेतले पाहिजे. जरी येतोलीने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. अशा प्रकारे जर चित्त स्थिर झालं तर सर्व काही काम झालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारे चित्त जरी तुमचं हळूहळू स्थिर झालं तरी सुद्धा सर्व काही झालं असं समजायला हरकत नाही. नाही तरी घालावे मोकलूने. आणि मग जर समजा असंही होत नसेल तर आणखी एक मार्ग, या चित्ताला सरळ सरळ मोकळं सोडावं मनाला. जे योगशास्त्रामध्ये मन स्थिर करण्याच्या ज्या युक्त्या सांगितलेल्या आहेत त्या युक्त्यांमध्ये ही एक युक्ती आहे. म्हणजे मगाशी सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत की मनाला आपल्यापासून वेगळं करायचं आणि त्याला सांगायचं की नाही मला हे करायचं आहे, तुला इथं थांबावं लागेल. म्हणजे मी मनाला काय केले? वेगळं केलं. मनाला काय केली? ऑर्डर दिली. मी काय केली? मनाला ऑर्डर दिली. म्हणजे मन माझ्याहून कसं आहे? वेगळं आहे. इथं तेही जमत नसेल तर काय करायचं? सरळ तिला मोकळं सोडायचं. म्हणजे जर मन थांबत नसेल, सांग ठीक आहे, जा तुला कुठं जायचं तिकडे. आता तुम्ही जर म्हटला तिकडं त्याला कुठं जायचं तिकडे जा, तर ते काय होईल बरं? थोडं वेळ जाईल आणि परत येईल. कारण तुम्ही त्याची शक्ती काय केलेली आहे? काढून घेतलेली. ते काय? परत येईल. म्हणून त्याला मोकळं सोडायचं. मोकळं सोडणं म्हणजे काय? मोकळं सोडलं म्हणजे ते जर मन असं अगदीच उफाळून येत असेल, आपण दाबलं तर जास्त उफाळून येत असेल तर चांगलं त्याला सोडून द्यायचं. काय बिघडत? मग मोखलेले जेत जाईल तेथून नेमूची घेऊन येईल. मग जिथं जिथं ते मोकळं सोडेलं मन जाईल ना, तिथून ते नियम घेऊनच येईल. म्हणजे तुम्हाला जर नियमाची त्या सवय लागली असेल ना, तर आपोआपच ते मनही तिथं येईल, तुम्ही याल आणि त्या नियमाप्रमाणे सर्व काही घडेल. ऐशेनी स्थैर्याची होईल सावियाची, की अशा प्रकारे सहज स्थैर्य तुमच्या ठिकाणी येईल. म्हणजे इंद्रियांना वळण लाव. याचा अर्थ काय? इंद्रियांना, मनाला काहीतरी वळण लाव, शिस्त लाव. आणि ती शिस्त अशी वाटली पाहिजे की तुम्हाला त्यात आनंद वाटला पाहिजे. काय वाटला पाहिजे? आनंद वाटला पाहिजे. ते कोणती लादलेलं आहे असं वाटता कामा नये. जसं आम्ही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की इथले जे नियम आहेत ते तुमच्यासाठी आहेत, तुमच्या जीवनाला व्यवस्थित स्थिर जे वळण लागावं याच्यासाठी आहे. हे तुम्हाला बंधनकारक आहेत असं वाटता कामा नये. ते तुम्हाला कसे वाटले पाहिजेत? आनंददायक वाटले पाहिजे. हे लक्षात घ्या. आणि मग अशा प्रकारे जर झालं तर स्थैर्य आपोआपच त्या ठिकाणी येईल आणि ते मनच नियमाच्या
नियमामध्ये येऊन बसेल, म्हणजे त्याला त्या नियमाचं काय लागेल, वळण लागेल आणि ते स्थिर होईल. प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मशम. पहा, कारण ज्याचं मन पूर्ण शांत झाले, प्रशांत मनसम, जो पापरहित आहे, ब्रह्मभूतम कल्मशम, म्हणजे मन कसं आहे, पूर्णपणे शांत. जो पूर्णपणे कसा आहे, पापरहित आहे, म्हणजे वाईट कर्म कोणत्याही प्रकारचं ज्याने केलेलं नाही, जो करीत नाही. पुन्हा दुसरं, उपैती शांत रजसम, ज्याचा रजोगुण शांत झाला आहे, अशा योग्याला उत्तम आनंद प्राप्त होतो. तर 3 गोष्टी सांगितल्या, ज्याचं मन पूर्ण शांत झालेलं आहे, जो पापरहित झालेला आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. रजोगुण प्रवृत्ती म्हणजे काहीतरी सतत करण्याची प्रवृत्ती. रजोगुण प्रवृत्ती म्हणजे काय, काहीतरी सतत करण्याची प्रवृत्ती. आणि तामसी प्रवृत्ती म्हणजे काय, सतत दुसऱ्याचं वाईट चिंतण्याची प्रवृत्ती, दुसऱ्याचं बघवत नाही, ती तामसी. इथं आपल्याला त्या रजोगुण प्रवृत्ती, जी सतत काहीतरी मला करायचं वाटतं, जे सतत धडपड, ती सुद्धा कमी झाली पाहिजे. त्याशिवाय आपण शांत नाही होणार, शांततेचा अनुभव मिळणार नाही. म्हणजे मन शांत झालं पाहिजे. आणि मन शांत व्हायचं म्हटलं तर रजोगुण सुद्धा शांत झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे जेवढ्यास तेवढं, जास्त नाही आणि कमी नाही, आपल्याला जे पाहिजे ते, अशा प्रकारे तुम्ही राहा. जे या मनाला पुन्हा पुन्हा शांत करण्याचाच हा सगळा प्रकार आहे, असं आपल्या लक्षात येईल. कारण मन सतत बाहेर जात असतं, त्याला काहीतरी करावं वाटतं, त्याचे संकल्प विकल्प असतात, त्याला शांत करा. त्याला सांगा की हे तुझ्यासाठी नाही आहे, एवढं तुझ्यासाठी नाही आहे, हे एवढंच तुझ्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जसं एखाद्या राजकीय गोष्टीबद्दल आपण विचार करतो की नाही, करतो, बसतो आणि करतो विचार, आणि नंतर आपल्या असं लक्षात येतं, अरे आपण उगीच विचार केला, ह्याचा काय आपला संबंध नाही, आपल्याप्रमाणे काही होणार नाही, आपलं कोण ऐकणार नाही. म्हणजे आपण 1 तास निष्कारण काय केला, फुकटच घालवलं, नाही का. हा विचार करायचा. म्हणजे 1 तास आपण निष्कारण घालवला, आपल्याप्रमाणे काही होणार नाही, आपलं कोणी ऐकणार नाही आणि त्याला काही अर्थही नाही. तेव्हा पेपरमध्ये आलेले लेख कोणते वाचायचे हे आपण ठरवावं. सगळे आपल्यासाठी नसतात, त्यातले जे पाहिजे तेवढेच आपण वाचावेत. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं, पहा, मन शांत झालं पाहिजे आणि आपण पापरहित असलं पाहिजे. पाप कर्म करायचं नाही, दुष्कर्म करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, हे लक्षात घ्या. मी अनेक वेळा सांगत असतो की परमेश्वराकडं प्राथमिक स्वरूपात आपण पहिल्यांदा कधी जातो, काहीतरी मागण्यासाठी जातो. सांसारिक माणूस म्हणलं तर मागणारच, त्यात काही वाद नाही. सांसारिक माणूस म्हणलं मागणारच, मागण्याबद्दल काही नाही. महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही अवश्य मागा, माझ्या मुलाला नोकरी लागू दे. पण असं मागू नका की शेजारचा मुलगा ज्या ठिकाणी आहे त्याची नोकरी जावी आणि त्या ठिकाणी माझ्या मुलाला नोकरी मिळावी, असं मागू नका, ते वाईट. माझ्या मुलाला नोकरी लागू दे हे मागणं काही वाईट नाही, साहजिक आहे. तो संसारिक माणूस आहे, मागणार तो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मन अस्थिर कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल. मी नको त्या पद्धतीनं काहीतरी नको ते मागतो, म्हणून मन काय होतं, अस्थिर होतं. हे मन हळूहळू स्थिर करा, शांत करा आणि ते पापरहित करा. म्हणजे असे पापी गोष्टी काही मागू नका, पापी आचरण करू नका, ढोंग करू नका, जे असेल ते सत्य सांगा. आणि अध्यात्मात तरी अजिबात ढोंग करू नये, असं माझं मत आहे. मी अनेक वेळा सांगत असतो, जमत असेल तर अध्यात्म करावा, नाहीतर करू नये, सरळ संसार करावा. जमत असेल तर करावं, नाहीतर करू नये, सरळ. अध्यात्माचं ढोंग करू नये,
म्हणजे वरून आपण आध्यात्मिक आहोत असं दाखवायचं आणि आतून काहीही याच्याकडे आध्यात्मिक नसतं. असे अनेक महाराज आपल्याला माहीत आहेत, भेटत आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे हे आध्यात्मिक नसतात. आणि मग ते जे असतात ते पापरहित नसतात, अशांत असतात, पापरहित नसतात. अशांना कधी त्या परमेश्वराची प्राप्ती होत नाही. त्यांचा रजोगुण गेलेला नसतो, संपलेला नसतो. हा रजोगुण फार वाईट आहे, तो तुम्ही घालवायचा आहे, नष्ट करायचा आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे कशाची तरी सतत काहीतरी कामना करणं, इच्छा करणं, हे लक्षात घ्या. म्हणजे 50 साड्या आहेत ना, मग 51 आणि पाहिजेच. कशाला? 10 ड्रेस आहेत ना घरात, मग हे 11वा कशाला पाहिजे? आणि त्यासाठी धावपळ कशाला? अजिबातच माझ्याकडे काही नाही, धावपळ करणं ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय, आपलं मन आपणच काय करतो, अस्थिर करतोय, निष्कार. हे लक्षात घ्या. आणि जे दुसरा सांगतो ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज तशी परिस्थिती नाही आहे. जो दुसरा सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज सर्वात मोठं प्रदूषण कसलं चाललेलं आहे, मी अनेक वेळा सांगत असतो. हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, बरोबर आहे. ही 2 प्रदूषण तर आहेतच आहेत. इतर सगळे आणखी प्रदूषण आहेत. पण सर्वात मोठं प्रदूषण आज जर जाणीवपूर्वक या जगामध्ये कोणतं घडत असेल तर वैचारिक प्रदूषण. तुमचे चांगले विचार नष्ट करायचे, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे जगात. चांगले विचार काय करायचे, नष्ट करायचे. वैचारिक प्रदूषण फार वाईट आहे. आणि त्या वैचारिक प्रदूषणाच्या मध्ये आपण अडकून पडलेलो आहोत, त्याच्या दडपणाखाली आपण आहोत, हे लक्षात घ्या. तेव्हा समोरचा काय सांगतोय, पलीकडला काय सांगतोय, सगळ्यावरच विश्वास ठेवू नका, हे लक्षात घ्या. म्हणजे रजोगुण जो आहे तो सोडला पाहिजे. आणि अशा योग्याला उत्तम आनंद प्राप्त होतो. म्हणजे योग्याला आनंद जो प्राप्त होतो तो अशा योग्याला आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदामध्ये तो स्थिर राहतो. यासाठी काय केलं पाहिजे, आपलं मन शांत झालं पाहिजे, पापरहित झालं पाहिजे आणि रजोगुण शांत झाला पाहिजे. ह्या 3 गोष्टी आहेत, या आपण कटाक्षानं पाळल्या पाहिजेत. म्हणजे त्याला तो काय होईल, आत्मानंद प्राप्त. आणि एक लक्षात घ्या, आत्मानंद प्राप्त झाल्यानंतर तुमच्या शरीराला किंवा तुम्हाला जे आवश्यक आहे ना ते आपोआप मिळतं. तुम्हाला जे पाहिजे ते आपोआप मिळतं. कारण त्याचा परिणाम दुसऱ्यावर होत असतो आणि दुसरा ती वस्तू आपोआप आणून देत असतो. काही करावं लागत नाही त्या अवस्थेमध्ये, हे लक्षात घ्या. काही करावं लागत नाही, हेही लक्षात घ्या. म्हणजे इथं चिंता अशी असतच नाही, राहतच नाही. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे नि मेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सज. मग हे एकदा पाठीमागं फिरलं ते मन की त्या स्थैर्यामुळं ते आत्मस्वरूपाच्या जवळ येईल. म्हणजे हे मन कशाजवळ येईल, आत्मस्वरूपाच्या जवळ येईल. चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ येईल आणि हळूहळू हे चित्त आत्मस्वरूपामध्ये काय होईल, विलीन होईल. म्हणजे दोन्ही एक होऊन जाईल. म्हणजे चित्त हे वेगळं राहणार नाही, केवळ आत्मस्वरूप शिल्लक राहील. जोपर्यंत चित्त वेगळं राहतंय तोपर्यंत चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करते ते चित्त. सतत कशाचं काय करायचं, चिंतन करायचं. आपण झोपलो ना लगेच कशाचं तरी चिंतन सुरू, बसलो कशाचं तरी चिंतन सुरू. चिंतन न करता तुम्ही काही करू शकत नाही, थांबू शकत नाही. एवढंच नव्हे, झोपेत सुद्धा स्वप्न म्हणजे काय, चिंतनच असतं शेवटी, हे लक्षात घ्या. म्हणजे हे चित्त जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत ही अशी अवस्था असते. म्हणून ते चित्त आत्मस्वरूपाजवळ येईल, हळूहळू ते एकरूप होईल. तया ते देखोनी अंगा घडेल. म्हणजे पहा, ते चित्त त्या आत्म्याला पाहिल आणि तद्रूप होऊन जाईल. अंगा घडेल म्हणजे तद्रूप होईल. म्हणजे मन स्वतःच परमात्म्याशी एकरूप होईल. ते तर अद्वैती द्वैत बुडेल. त्या अद्वैत स्थितीमध्ये संपूर्ण द्वैत बुडून जाईल, नष्ट होईल. आणि ऐकते जे उडेल त्रैलोक्य हे. आणि संपूर्ण त्रैलोक्यामध्ये या म्हणजे एकतेचं तेज उडेल.
म्हणजे सर्वत्र तुम्हाला हे ऐक्य सगळीकडे पाहायला मिळेल. अशा प्रकारचं तेज सर्वत्र जगामध्ये दिसेल आणि या अद्वैत स्थितीमध्ये द्वैत बुडून जाईल. आता द्वैतच बुडालं तर चिंतन होण्याचं कारण नाही. चिंतन कशाचं आपण करतो? आपल्याहून वेगळ्या गोष्टीबद्दलचं चिंतन करतो. जर द्वैत बुडालं म्हणजे आपल्याहून जगामध्ये दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही, आपणच सर्व ठिकाणी आहोत, सर्व काही आहोत, तर चिंतन करण्याचं कारण चिंतनच होणार. हे संपूर्ण अद्वैत जग आहे ते त्या अद्वैत स्थितीमध्ये बुडून जाईल आणि तुम्ही सहजच काय व्हाल? तद्रूप होऊन जाल. आकाशी दिशे दुसरे ते अब्रजई विरे ते गगनेची घाबरे विश्वजैशी. म्हणजे पहा, आकाशामध्ये जे ढग दिसतात हे वेगळेपणाने दिसतात आकाशामध्ये. समजा ते विरून गेले तर मग काय राहील बरं? फक्त आकाशच भरून राहील ना, दुसरं काही राहणारच नाही. ते गगनाची का बरे विश्वजैशी, मग ते आकाशच संपूर्ण काय आहे, विश्व असं वाटेल, वेगळं काही राहणारच नाही. तशा प्रकारे एकदा हे बाहेर वेगळं दिसणारं जे चित्त आहे ना, ते चित्त आत्म्याशी एकरूप झालं की तुम्हाला पूर्ण जगामध्ये सगळं मीच आहे अशी अनुभूती येईल आणि वेगळं काहीच राहणार नाही. त्यामुळे चिंतनच होणार नाही, कुठल्या वेगळ्या गोष्टीचं काही होणार नाही, चिंतनच होणार नाही. तैशे चित्त लया जाये. पहा, फार सुंदर ओवी आहे. तैशे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होईल. त्याप्रमाणे चित्त जर लय पावलं आणि केवळ ते चैतन्य रूप झालं, आत्मरूप झालं, ऐशी प्राप्ती सुख पाय येणे. अशा प्रकारे अगदी सुखानं ह्याची प्राप्ती, या योगाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे तुम्ही काय करा, हे जे चित्त आहे ना, ते चित्त काय करा, परमात्म्याची एकरूप करा, तद्रूप करून टाका. असं जर झालं तर तुम्हाला काय होईल, अगदी सुखाने त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल, काही वेगळं करावं लागणार नाही. म्हणजे चित्त चैतन्य रूप झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चैतन्य रूप झालं पाहिजे, चित्त आत्मरूप झालं पाहिजे. ते वेगळेपणानं उरता कामा नये. ह्याचा थोडा थोडा अनुभव तुम्ही घ्या आणि त्याला सवय लावा. थोडा थोडा अनुभव घेऊन काय करा, सवय लावा. मग त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती तुम्हाला हळूहळू होऊ लागेल. कारण हे चित्त जे आहे ते सतत दुसरीकडे जात असतं, सतत बाहेर जात असतं, सतत काही ना काही चिंतन करीत असतं. ते त्या चित्तानं ह्या आत्मस्वरूपाच्या चिंतना व्यतिरिक्त दुसऱ्या कशाचे चिंतन करता कामा नये, हे लक्षात घ्या. आणि माणसाचा स्वभाव असा आहे की तो उगीच घडलेल्या गोष्टींबद्दल तर चिंता करतो, चिंतन करतो, नाहीतर घडणाऱ्या गोष्टीबद्दल तरी काय करतो, चिंता करतो. म्हणजे उद्या काय होईल, अमुक उद्याची चिंता आपल्याला कशाला आज करायची आहे? विनोबा भावेंनी स्पष्ट सांगितलेले, आजचं आज आणि उद्याचं उद्या. उद्याची चिंता आज करू नका, निष्कारण करतो आपण चिंता, आणि त्यालाही काही मर्यादा आहे, प्रमाण मर्यादा आहे. म्हणजे ठीक आहे, मुलाचं लग्न आहे त्याच्याबद्दलचे काही तुम्ही चिंता करताय, काय करावं, कसं करावं वगैरे, हे ठीक आहे. पण तुम्ही ही चिंता जर 2-3 तास केली की पुढल्या सोमवारी यायचं, म्हणजे कसं यायचं तासाला या, ह्याची चिंता सोमवारपर्यंत करायची. काय त्यात विशेष आहे? सोमवारी सकाळी बघू ना काय करायचं, त्यावेळेला ठरवू यायचं की नाही किंवा काय असेल त्याप्रमाणे. त्याची चिंता आजपासून जर पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही जर करू लागला नाही, अशी काही माणसं असतात. कसं जायचं, काय जायचं, रिक्षानं कुठं उतरायचं, कसं उतरायचं, तिथून जर जाता आलं नाही तर काय करायचं, ते काय असेल ते असेल, काय विशेष त्या, म्हणजे फालतू चिंतन काही करू नका. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही काय करा, ते चित्त काय करा, चैतन्यामध्ये विलीन करा. आणि मग या सुखानं, या उपायानं सुद्धा, या सुखाच्या उपायानं म्हणजे चांगल्या उपायानं सुद्धा ह्या परमात्म्याची अशा प्रकारे प्राप्ती होऊ शकते. आत्मसुखाची प्राप्ती होऊ शकते, त्या योगाची प्राप्ती होऊ शकते, असं माऊली सांगतात. पहा पुढं, युंजन्नेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यंतम सुखम अश्नुते. म्हणजे हा निष्पाप योगी अशा प्रकारे विगत कल्मष म्हणजे निष्पाप,
सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून, म्हणजे सतत तो काय करतो, आत्म्याला युंजन्येवं सदात्मानम, आत्म्याला काय करतो, परमात्म्याशी जोडतो. इथं आत्मा याचा अर्थ जीव, जीवाला आत्म्याशी जोडतो, परमात्म्याशी जोडतो. आणि परब्रह्म प्राप्तीचा जो अपार आनंद आहे त्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. म्हणजे इथला हा जो योगी आहे तो सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडतो, तो निष्पाप असतो. निष्पाप योगी असं म्हटलंय. आता निष्पाप योगी म्हणण्याचं कारण असं आहे की हे जे चिंतन आपण करतो ना सतत, संकल्प विकल्प, ते सुद्धा पापातूनच निर्माण होत असतं. ज्याच्या मनात पापाचा विचार येत नाही त्याचे संकल्प विकल्प कमी असतात, चिंतन काय असतं, कमी असतं. आणि जो पापाचा विचार करतो त्याचे संकल्प विकल्प काय असतात, जास्त असतात, फार असतात, भयंकर असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे रात्री दरोडा टाकायचा आहे कुठंतरी, काय भयंकर विचार, भयंकर संकल्प, भयंकर मनात काय करावं लागतं, चिंतन करावं लागतं. म्हणून इथं जर तुम्ही निष्पाप असाल, तुम्हाला असं वाईट काही फारसं करायचंच नसेल कुणाचं, तर फारसं चिंतन करण्याचं काही कारण नाही. काय चिंतन करणार, कशासाठी करणार. म्हणून म्हटलं की निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी काय करतो, जोडून सहजपणे तो परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा जो अपार आनंद आहे तो त्याचा अनुभव घेतो. आत्म्याला म्हणजे जीवाला आपल्या तो काय करतो, परमात्म्याशी जोडतो, म्हणजे एकरूप करून टाकतो. हे जीव शिवाचं जे नातं आहे, आत्मा परमात्म्याचं जे नातं आहे ते नातं कायम टिकवायचं आहे, म्हणजे त्याला जोडून टाकायचं. आपण ते नातं विसरलेलो आहोत. आपण काय केलं, नातं विसरलेलो आहोत. म्हणजे आत्मा हा कुणाचा आहे, परमात्म्याचा आहे. जीव कशाचा आहे, शिवाशी एकरूप त्याचा आहे, त्याचा अंश आहे, हे आम्ही विसरलेलो आहे. म्हणजे जीव कशाचा अंश आहे, शिवाचा अंश आहे. आत्मा कशाचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे, हे आम्ही विसरतो. ती त्याला सतत आठवण करून द्यायची. त्या आत्म्याला तू कोण आहेस, परमात्मा रूप आहेस. तू कोण आहेस, शिवस्वरूप आहेस. शिवो अहम, शिवो अहम. शंकराचार्य म्हणतात ना त्याप्रमाणे, मी शिवस्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे. ह्याची त्याला सतत आठवण करून द्यायची, असा त्याचा अर्थ, जोडणे याचा अर्थ असा आहे. आणि मग तो त्या परमानंदामध्ये काय, तो सतत त्याचा अनुभव घेत तन्मय होऊन राहतो. मग त्याला इतर क्षुल्लक गोष्टीमध्ये आनंदच वाटणार नाही, किंबहुना तो तिकडं पाहणारही नाही. हे लक्षात घ्या. अशी अवस्था असते. पण हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला त्या विशेष सुखामध्ये रम्मान भाव असं वाटतं आणि लोक त्यामध्येच गुंतून पडतात. याचा अर्थ असा की ते अध्यात्मामध्ये खऱ्या अर्थानं उच्च पातळीवर पोचलेले नसतात. ते अध्यात्माचं ढोंग करतात. ते अध्यात्माचं काय करतात, ढोंग करतात. हे लक्षात घ्या. जे अध्यात्म कुणाकडे आहे, माऊलीने 13व्या अध्यायामध्ये सांगितले आहे, जो फारसा लोकांमध्ये रममान होत नाही, फारसा लोकांमध्ये रममान होत नाही, म्हणजे कीर्तीपासून प्रसिद्धीपासून जो अलिप्त आहे आणि इतर ज्या उपभोग वस्तू आहेत, म्हणजे पैसा असेल, संपत्ती असेल, याच्यापासून जो पूर्णपणे मुक्त आहे, त्याच्या ठिकाणी अध्यात्म आहे असं समजा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर किती वरून आपण अध्यात्म दाखवला तरी त्या ठिकाणी अध्यात्म नाही, हे लक्षात घ्यायचं. हे लक्षात घ्या. म्हणून मी अनेक वेळा सांगत असतो, अध्यात्मावर चांगलं बोलता येतं, फार सुंदर बोलता येतं. बोलण्याला अध्यात्मासारखा चांगला विषय दुसरा कोणताही नाही. पण अध्यात्मामध्ये अत्यंत अवघड काय असेल तर त्याप्रमाणे आचरण करणं अवघड. वैराग्यावर सुंदर बोलता येईल, अप्रतिम, काही विचार नका, वैराग्यावर बोल. पण जाताना असं बोलणारा माणूस जाताना लगेच विचारतो की माझं ते पाकिट भरलेलं आहे का बरोबर, व्यवस्थित ठरल्याप्रमाणे आहे का. म्हणजे याचं लक्ष कुठं असतं, त्या पाकिटाकडे असतं. हा महत्वाचा भाग. म्हणून इथं म्हटलं त्याने की असा निष्पाप योगी यायचो, तो योगी सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून
तो त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याचा आनंद, त्या प्राप्तीचा आनंद जो आहे तो आनंद तो घेत असतो. आणि हा जो आनंद आहे तो अपार असतो, तो अमर्याद असतो, तो अनंत असतो, तो न संपणारा अशा प्रकारचा आनंद असतो. तो कोणत्याही वस्तूवर अवलंबून नसतो, तो स्वयंभू आनंद आहे. आनंद हेच त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तुम्ही जर असं विचारलं आत्मा त्याचं स्वरूप काय, त्याचा अनुभव आपल्याला येतो का, हो आपल्याला सुद्धा त्याचा अनुभव येत असतो. जो तुम्हाला ज्या क्षणी आनंदाचा अनुभव येतो ना तो त्याचाच असतो. फक्त तुम्हाला असं वाटतं की ती वस्तू प्राप्त झाल्यामुळं मला तो आनंद आला असं वाटतं. वास्तविक त्या वस्तूमुळं नसतो, त्याचाच असतो. म्हणजे प्रत्येकाला आत्मानंदाचा अनुभव येत असतो, क्षणोक्षणी येत असतो, पण आपल्याला एवढं ज्ञान नाही की तो त्याचा आहे, एवढंच नाही. हे लक्षात घ्या. आणि याचं शास्त्रोक्त कसं विवेचन आहे ते मी मागं एकदा सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहिती नाही. म्हणजे हे कसं काय, तर त्याचं कारण असं आहे, आपलं चित्त अस्थिर असतं सतत. आनंद म्हणजे काय, आनंद याचा अर्थ हा जो आत्मा आहे तो आत्मा पूर्णपणे आनंदमय आहे असं मी सांगितलं. चित्त कुठं आहे, इथं आहे, हृदयाच्या ठिकाणी. चित्त म्हणजे मन कुठं आहे, हृदयाच्या ठिकाणी. ही परवाची सांगितली सुषुम्ना नाडी आहे, त्या नाडीच्या मार्फत या आत्म्याचा प्रकाश इथं पडतो. कुठं पडतो, चित्ताच्या ठिकाणी पडतो. आणि चित्ताच्या ठिकाणी प्रकाश पडल्यावर त्या प्रकाशाच्या योगाने चित्त काय करतं, सगळं संकल्प विकल्प मन हे करत असतं. म्हणजे थोडक्यात काय, हिथं विद्युत शक्ती आहे ती इथंपर्यंत जाते, त्या विद्युत शक्तीच्या जीवावर हे तो काय करतो, सगळं करतो. जसं विद्युत शक्तीनं सगळं दिसतं, विद्युत शक्ती बंद केली तर काही होणार नाही. मग होतं काय, आपलं चित्त अस्थिर असेल, सतत काही ना काही प्राप्त करण्यासाठी काय होतं, अस्थिर असतं. आता अस्थिर चित्तामध्ये ह्याचं प्रतिबिंब व्यवस्थित पडत नाही. जसं पाण्याच्या लाटा जर खालवर होत असतील तर त्यात प्रतिबिंब व्यवस्थित पडेल का, नाही पडणार. ते पाणी स्थिर झालं तर प्रतिबिंब व्यवस्थित पडतं आणि दिसतं व्यवस्थित. तसं जेव्हा एखादी वस्तू प्राप्त होते आपल्याला, तेवढ्यापुरतं आपलं चित्त होतं स्थिर. चित्त काय होतं, स्थिर. चित्त स्थिरामध्ये ह्या आत्म्याचं प्रतिबिंब व्यवस्थित पडतं आणि मग आनंदाची प्राप्ती, आनंदाचा आपल्याला अनुभव येतो. आणि आपल्याला असं वाटतं की आनंद कशामुळे झाला, त्या वस्तूमुळं झाला. वास्तविक आनंद कशाचा आहे, आत्म्याचाच. आनंद कशाचा आहे, आत्म्याचाच आहे. म्हणजे ज्या ज्या क्षणी तुम्हाला आनंद प्राप्त होतो त्या त्या क्षणी तो अनुभव कशाचा असतो, आत्म्याचाच असतो. फक्त तुम्हाला ज्ञान नसतं, तुम्हाला असं वाटतं ती वस्तू प्राप्त झाल्यामुळं मला काय झाला, आनंद आहे. पण त्यावेळी तुमचं चित्त स्थिर होतं पहा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मला लॉटरी लागली पाहिजे, मला लॉटरी लागली पाहिजे, आणि खरोखर लॉटरी लागली. ज्या क्षणी तुम्ही ते बघता ना की आपला नंबर त्या आलेला आहे, त्या असं म्हणता एकदम चित्त स्थिर होतं, एकदम आनंद. म्हणजे त्यावेळी तुम्हाला त्या आत्म्याचाच काय झाला, अनुभव आला. आणि मग काय होतं, पुन्हा आपण काय करतो, आपलं चित्त अस्थिर होतं पुन्हा. मग आता लॉटरी लागली ही खरं, ती मिळवण्याच्या प्रयत्नात, ते पैसे मिळाले पाहिजेत व्यवस्थित, मग चिंतन सुरू होतं. ते पैसे मिळाले तर मग बायको किती मागेल तिला कसं द्यायचे, मुलं किती मागतील त्याला, यामध्ये पुन्हा अस्थिर झालं चित्त की तो आनंद निघून जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो आनंद आपल्याला मिळतो व्यवहारामध्ये सुद्धा, तो आनंद कशाचा आहे, आत्म्याचाच आहे. तो आत्मानंदच आहे, तो आत्मानुभवच आहे. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नाही, असा त्याचा अर्थ. असो, वेळ झालेली आहे, आपण या ठिकाणी थांबूया. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव